तुम्हाला काय वाटतं आता कोण निवडून यावं तुमच्या प्रभागामध्ये आणि तो कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा कार्यक्षम असावा. नगरसेवक काय तुमच्या घरी येणार नाही, तुम्हाला नोकरी लावा काय तुमच्या घरचं दाडून असं नाही पाहिजे. तुमचं काय माहिती का, तुमचा विकास पाहिजे. नगरसेवक सर्वसामान्य लोकांची कामं करणारा असावा. तुमची विकास कामं कोणी केलीत आतापर्यंत? बीजेपीने जो काम करत नाही त्याला देऊन काय फायदा आहे? एकंदर भाजपचंच आहे. कारण वरती बीजेपी तर खाली पण बीजेपीच पाहिजे. सध्या विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंगच नाहीये, त्यामुळे भाजपशिवाय पर्यायच नाही. गणेश बिडकरांनी भरपूर कामं केली, आम्हाला भरपूर सहकार्य करतात ते. कमला नेहरू हॉस्पिटल असो किंवा बाकीची कामं बरीचशी झाली कारणाने लोकांना विश्वास आहे. इथं भाजपचंच काम चांगलं आहे, त्यामुळे भाजपच निवडून येणार हे 100%. माणसांना काय पाहिजे इथल्या कामं महत्वाची. कामं झाले की बस बाकीचं काही लागत नाही ना इथे. आपल्याला काम कोणी करतात त्यांच्याकडेच जाणार ना आपण. कोण आहे मग तसं इथे? भैरटबाई आहे, गणेश बिडकर आहे. भाजपचं पारडं जड आहे हे दिसून येते, सगळ्यांना दिसून आलेलं आहे. आपल्याला इतक्या वर्ष विकास नव्हता. आज मोदी सरकार आल्यामुळे कसं झालं आणि फडणवीस सरकार आल्यामुळे काय आलंय, विकास होत चाललाय. तुम्हाला तुमच्या प्रभागातले उमेदवार माहिती आहेत का? बीजेपीचे आहे. अच्छा, बीजेपीच्या इथून गणेश बेडकर आहेत. हा, गणेश बिडकर तेवढं अच्छा. एक माहिती आहे. एकच माहिती आहे. काय त्यांची कामं माहिती आहेत, इथे काय केलेलं आहे हा, त्यांनी विकास ते कामं? बरेच कामं करतात, चांगली कामं करतात. कोणाला तुम्ही जास्त प्रेफर कराल, की काम करणाऱ्या माणसाला काम किंवा कोणी करणाऱ्या काम- माणसालाच करणार ना. हम्म. जो काम करत नाही त्याला देऊन काय फायदा आहे? कोणाचं पारडं जड आहे, कोण निवडून येऊ शकतं? सध्याची परिस्थिती अशी एवढी बिकट की मतदारच गोंधळलेला आहे, त्यामुळे खरं काही लोकांना अजून अंदाज येत नाही. आता सध्या बीजेपीच सुद्धा पण सरकार पाहिजे. कारण वरती बीजेपी तर खाली पण बीजेपीच पाहिजे. तुम्हाला तुमच्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे प्रभाग 24 मध्ये? आता बीजेपीचे माहिती मला 4. कोण? एक बिडकर आहे, नाही बिडकर धडकवडे एक आहे. कोणाचं पारडं जड आहे जरी बाकीच्या पक्षाच्या उमेदवारांचाही विचार करता? भाजप, एकंदर भाजपचंच आहे. सध्या विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंगच नाहीये, त्यामुळे भाजपशिवाय पर्यायच नाही. योगेश समेळे, रवींद्र दंगेकर यांनी विकास कामं केलेली आहेत. म्हणजे कुठले मुद्दे होते ते? पाणी प्रश्न असेल, लाईटीचा असेल, रस्त्याचा असेल. वाडे प्रश्न आहेत, रस्ते आहेत, याचे प्रश्न रवींद्र दंगेकर यांनी केले. मत देणार आम्ही, मत देणार. आम्हाला त्याला वाटले आणि त्याप्रमाणे देणार. आणि ते कार्यकर्ते असतात, चांगले असतात. चांगल्याला चांगलं करता आलं पाहिजे, ते करू दिलं जात नाही. त्याला परिस्थिती कधी आड येते, कधी काहीतरी आड येतं. हे कोणाचं पारडं जड आहे एवढं सगळं होऊनही यश- भाजपच आहे. इथं भाजपचंच काम चांगलं आहे, त्यामुळे भाजपच निवडून येणार हे 100%. कोणीही दुसऱ्याचं काम चालणार नाही इथं. आणि कामं झालेली आहेत. कमला नेहरू हॉस्पिटल असो किंवा बाकीची कामं बरीचशी झाली कारणाने लोकांना विश्वास आहे. इथं बाकीच्या ड्रेनेज व्यवस्थाही सुरू आहेत कामं. फक्त आता लहान वाड्यांचे प्रश्न राहिलेले आहेत कसब्यात, तेवढे यांनी सोडवावे लवकरात लवकर, हीच अपेक्षा. इथं कसं आहे, पहिल्यापासून भाजपचं हे असल्यामुळं त्यांनी कामं जे केलेली आहे त्याच्यावर सगळेजण वोटिंग करतात. त्याच्यामुळं आता बी तीच परिस्थिती आहे, कारण की कामाच्या बाबतीत कुठलंच असं राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं माणसांना काय पाहिजे इथल्या कामं महत्वाची. कामं झाले की बस बाकीचं काही लागत नाही ना इथे. त्यामुळे बाहेरचं जरी आला तरी पण इथं काय बघतात की कामं कोणी केलेली आहे. पक्ष वगैरे बाजूला असतो, इथला स्थानिक कोण आहे ते बघून मतदान होतं. कोण निवडून येऊ शकतं? तुमची विकास कामं कोणी केलीत आतापर्यंत? बीजेपीने बीजेपी काय केलं विकास कामं इथं भागात? सगळी कामं केली आहेत. बीजेपीने मेट्रोची केली आहे, इथं सगळ्या समस्या सॉल्व्ह केल्या आहेत. सगळ्या समस्या सॉल्व्ह केल्या आहेत. जे काय आहे त्या समस्या गेलं की लगेच तुरंत इमिजिएट ॲक्शन घेऊन सॉल्व्ह करतात. कशी आहे लढत? हाय व्होल्टेज खरंच आहे का की वेगळं चित्र आहे? आहे ना. ऑलमोस्ट सगळेच पक्षांनी उमेदवारी दिलेले आहेत आणि पडलं तर भाजपचं जास्त दिसतंय, कारण त्यांची कामं आणि त्यांची जे प्रचार आणि लोकांना जे प्रत्येकाला जाऊन भेटणं हे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इथं तर भाजपच लागत असं वाटतं. तिथं विकास कामं जर बघितली तर कोणी केलेली आहेत जास्त, की किंवा ती नगरसेवक काळात जास्त झालीत की प्रशासक काळात? नगरसेवकच्या काळात, कारण तेव्हा पर्सनली नगरसेवक लक्ष द्यायचे ना. आम्ही बोलायला जायचं, प्रशासक तर कोण यायचं पण नाही. एवढ्या 2017 नंतर आत्तापर्यंत कोण आलं पण नाही तर की काय समस्या लोकांच्या, कोणाला काय त्रास आहे, काहीच नाही. त्यामुळं हे जे सरकारने निर्णय घेतला की गव्हर्नमेंट जे नगरसेवक हा पाहिजेनच. मतदान करता? हा, तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रभागात कोण कोण आहेत उमेदवार, कोणत्या पक्षाचे आहेत? आहे ना. कोण कोण आहेत? गणेश बिडकर आहे,
काय काय बाय नाव मला लवकर येतं मी ना आता बरोबरच आहे. आता इथे समोर पेटतच आहे ना आपण. आता अपेक्षा आता कुणी आपण सांगितलं ते करतात, नाही नाही म्हणत नाही. गणेश बिडकर करतात ते, त्यांचे ते इथं आहे ना ते बाई हा भैरट बाई ते. पण कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सगळ्यात पहिलं विश्वासक चेहरा किंवा हा व्यक्ती आपलं काम करू शकतो असं कोण वाटतं इथे, किंवा तसं कोणी आहे का? ते लोकच करतात. आपल्याला गेलं ना आपल्याला काम कोणी करतात त्यांच्याकडेच जाणार ना आपण. कोण आहे मग तसं इथे? भैरटबाई आहे, गणेश बिडकर आहे. गणेश बिडकरांनी भरपूर कामं केली, आम्हाला भरपूर सहकार्य करतात ते, भरपूर सहकार्य करतात ते. त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही त्यांचा. म्हणजे म्हटल्याबरोबर ते फोन केला तरी त्यांची माणसं ते पाठवतात आमच्याकडं काम करायला. कामं व्यवस्थित करतात ते. आता ह्या निवडणुकीचं चित्र पाहिलं तर अनेक मोठं म्हणजे दुसऱ्याही पक्षाचे म्हणजे जे राज्यात महायुतीमध्ये पक्ष आहेत त्याच पक्षातले नेते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हे सगळं चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल आता? बिडकर. काय म्हणजे काय काय कामं आहेत? विकास कामं आपण म्हणतो, विकास कामं केली, पण काय असतील ना सांगण्यासारखी काही कामं काय केली? रस्त्याची कामं करतात, छोटी मोठी ड्रेनेजचे वगैरे काही कामं असतात. आमचं काही वैयक्तिक कामं असेल, दवाखान्याची म्हणा, कुठं काही प्रॉब्लेम असेल तर ते पूर्ण सॉल्व्ह करतात. भाजपचं पारडं जड आहे हे दिसून येते, सगळ्यांना दिसून आलेलं आहे. ते पूर्वी जरी विरोधक जरी होते तरी पुण्याचा विकास हा होत होता, हे महत्वाचं आहे, बाकी काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, बेरोजगारीसाठी कोणी पाऊल उचलत नाहीये. दुसरी गोष्ट हे प्रायव्हेटायझेशन झालेलं, त्यामुळं तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे.